छात्राः नमो नमः. विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेला आपण एक गद्यपाठ पाहिला. आज मात्र आपण चतुर्थ मंडलम यात तुम्हाला ज्याच्यावर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यासाठी जी दिलेली माहिती आहे त्याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. या अंतर्गत आपण भारतविद्या हे पाहणार आहोत. यावर आधारित पहिले 25 प्रश्न तुम्हाला करायचे आहे. नंतरचे 25 प्रश्न मात्र कमी केलेले आहे. 25% जो कोर्स कमी करायचा आहे त्यात नाट्यशास्त्र आणि उर्वरित नंतरचे 26व्या प्रश्नापासूनचे पुढचे प्रश्न सगळे कमी केलेले आहे. म्हणून आज आपण सुरुवातीला पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची बहुपर्यायी प्रश्नांची एक स्वरूप दिलेलं असतं. त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं असतं. यासाठी आपण पाहणार आहोत भारतविद्या. या अंतर्गत जी माहिती दिलेली आहे ती अभ्यासून प्रश्न संस्कृत मध्ये असतो आणि तिथे पर्यायही संस्कृत दिलेले असतात. ते तुम्हाला पूर्ण करायचे. भारत देशस्य प्राचीन इतिहास संस्कृत विषयिनी या ज्ञानशाखा सा भारतविद्या इति नामना विख्याता. भारत देशामध्ये प्राचीन इतिहास आणि संस्कृत विषयाची जी ज्ञानशाखा आहे ती भारतविद्या या नावाने प्रसिद्ध आहे. प्राचीन भारतवर्षस्य भाषिक साहित्यिक भौगोलिक आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय आदीनां सर्वेषां अंगानां सम्यक अध्ययनं भारतविद्यायां समाविष्टम. प्राचीन भारत देशाच्या भाषिक साहित्यिक भौगोलिक आर्थिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय इत्यादी सर्वच अंगांचा सम्यक विचार किंवा योग्य अध्ययन भारतविद्येमध्ये समाविष्ट आहे. प्राचीन भारतस्य इतिहासस्य अन्वेषणं सुसंगता रचना तथैव भारतीय संस्कृती प्रवाहस्य समालोचनम इति भारतविद्यायाः प्रयोजनम. प्राचीन भारताच्या इतिहासाचं संशोधन, सुसंगत रचना, त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती प्रवाहाचं समालोचन हे भारतविद्येचं प्रयोजन आहे. भारतविद्यायाः परिक्षेत्रम अतीव विस्तीर्णम. या भारतविद्येचं क्षेत्र अतिशय विस्तृत आहे. तस्याः बहुविधाः शाखोपशाखाः सन्ति. त्याच्या पुष्कळ शाखा आणि उपशाखाही आहेत. तासु काश्चन अत्र निर्दिष्टाः. त्यातल्या काही इथे दिलेल्या आहेत, वर्णिलेल्या आहेत. पहिली शाखा किंवा पहिला भाग आहे नाणकशास्त्रम. प्राचीन भारतस्य इतिहासविषयी नाणकशास्त्रस्य स्थानम अतीव महत्त्वपूर्णम. प्राचीन भारताच्या इतिहास या विषयात नाणकशास्त्राचं महत्त्व अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सप्तत्री अष्ट एकतमे ख्रिस्ताब्दे इसवी सनाच्या 1837 या साली प्राचीन नाणकानां अध्ययनं कृत्वा जेम्स प्रिन्सेप अनेन ब्राह्मी लिपी विशदीकृता. प्राचीन नाणकाचा अभ्यास करून जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी लिपी स्पष्ट केली. शक क्षत्रप कुशाण सातवाहनादीनां राजवंशानां मालव शिबी यौधेयादीनां गणराज्यानां तथा संघ निगम जनपदादीनां परिचयः तैः सर्वैः स्वकालैः प्रचलितैः नाणकैः एव जातः. शक क्षत्रप कुशाण सातवाहन इत्यादी राजवंशांचा, मालव शिबी यौधेय इत्यादी गणराज्यांचा तथा त्याचप्रमाणे संघ निगम जनपद इत्यादींचा परिचय त्या सर्व स्वकाळातील प्रचलित नाण्यांनीच झाला. गुप्तकालः सुवर्णकाल इति यद उच्यते तस्य प्रतीतिः तत्कालीनैः सुवर्ण नाणकैः एव जायते. गुप्तकाळाला सुवर्णकाळ असे जे म्हटले जाते त्याची प्रतीती म्हणजे त्याचा अनुभव, प्रचिती तत्कालीन सुवर्ण नाणकांनीच किंवा सुवर्ण नाण्यांनीच होते. रोमन नाणकानां उपलब्धीही भारत रोम वाणिज्यम सूचयति. रोमन या नाण्यांची उपलब्धी भारत आणि रोम मधील वाणिज्य व्यापार सुचवितो. अस्मिन् शास्त्रे डॉक्टर शोभना गोखले महोदयायाः योगदानं महत्त्वपूर्णं.
या शास्त्रामध्ये डॉक्टर शोभना गोखले यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रतिमा विद्या मूर्ति विज्ञान दुसरी शाखा. मूर्तेः निर्माण विषयकम तथा तस्याः अभिज्ञान विषयकम इदम शास्त्रम प्राचीन भारते बहु विकसितम. मूर्तीच्या निर्माणाविषयीचे त्याचप्रमाणे तिच्या अभिज्ञान विषयकम म्हणजे तिच्या माहितीबद्दलचे हे शास्त्र प्राचीन भारतात खूप विकसित झाले. पुराणानी आगमग्रंथाः साधनमाला रूपावतार प्रभृतयः ग्रंथविशेषाः मूर्तिनिर्माणं विशदीकुर्वन्ति. पुराणे, आगमग्रंथ, साधनमाला, रूपांतर इत्यादी ग्रंथविशेष या मूर्ती निर्माणाबद्दलचं स्पष्टीकरण करतात. प्रतिमानाम अध्ययने प्रतिमायाः संज्ञा, आकृतिः, आसनम, लांछनम, मुद्रा, वाहनम, वर्ण, परिवारः इत्यादींनी अंगानी वर्तन्ते. प्रतिमांच्या अध्ययनामध्ये प्रतिमेची संज्ञा म्हणजे तिचं नामकरण, आकृती, आसन, लांछन, मुद्रा, वाहन, वर्ण, परिवार इत्यादी अंगेही असतात. श्री नीपू जोशी महोदयस्य भारतीय मूर्तिशास्त्र, श्री नीपू जोशी महोदयांचे भारतीय मूर्तिशास्त्र इति ग्रंथे या ग्रंथात तथैव त्याचप्रमाणे डॉक्टर गो बम देगलूरकर महोदयेन लिखितेषु ग्रंथेषु, डॉक्टर गो बम देगलूरकर महोदयांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये मूर्तीनाम अध्ययनम कथम कर्तव्यम इति विशदीकृतम, मूर्तीचे अध्ययन कसे करावे हे स्पष्ट केले आहे. यातला तिसरा विभाग आहे हस्तलिखित शास्त्र, मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी. मुद्रण कला याः प्राक् हस्तेनैव ग्रंथाः लिख्यन्ते स्म. मुद्रण कलेच्या पूर्वी हातानेच ग्रंथ लिहिले जात असे. भारते यद्यापि शताधिकानां हस्तलिखितानि वर्तन्ते. भारतामध्ये आज सुद्धा 100हून अधिक हस्तलिखित आहे. येषाम अध्ययनम तथा परिपालनम करणीयम, यांचं अध्ययन आणि त्यांचं संवर्धन केले पाहिजे. तदर्थम हस्तलिखित शास्त्रस्य उदयः जातः, याचसाठी हस्तलिखित शास्त्राचा उदय झाला. हस्तेन लिखितः अक्षरविन्यासः नाम हस्तलिखितम, हाताने लिहिलेले अक्षर म्हणजे हस्तलिखित. हस्तलिखितानां संकलनम, सूचीकरणम, वाचनम, मुद्रणम, स्पष्टीकरणम तथैव संरक्षणम इति एते विषयाः अस्मिन् शास्त्रे अंतर्भूताः. हस्तलिखितांचं संकलन करणं, त्यांची सूची तयार करणं, वाचन, मुद्रण, स्पष्टीकरण, त्याचप्रमाणे संरक्षण इत्यादी विषय या शास्त्रात अंतर्भूत होतात. मुद्रण, स्पष्टीकरण, त्याचप्रमाणे संरक्षण इत्यादी विषय या शास्त्रात अंतर्भूत होतात. कर्गजात प्राक भूर्जपत्रेषु, तालपत्रेषु, पटेषु वा लिखितानि हस्तलिखितानि उपलब्धानि. कागदाच्या शोधापूर्वीच भूर्जपत्रांवर, तालपत्रांवर, पट म्हणजे वस्त्रावर किंवा वस्त्रांवर लिहिलेली हस्तलिखिते उपलब्ध आहेत. नीली, निर्यासः, कज्जलम, हरिद्रा इत्यादीनां नैसर्गिक द्रव्याणाम उपयोगः मसीरूपेण क्रियते स्म. नीळ, डिंक, काजळ, हळद इत्यादी नैसर्गिक द्रव्यांचा उपयोग शाईच्या रूपाने केला जात असे. डॉक्टर R.S. शिवगणेश मूर्ती महोदयानां, डॉक्टर R.S. शिवगणेश मूर्ती या महोदयांचा इंट्रोडक्शन टू मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी इति पुस्तकं प्रसिद्धम. इंट्रोडक्शन टू मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. नैकासु संस्थासु शास्त्रस्य अस्य अभ्यासक्रमाः वर्तन्ते. अनेक संस्थांमध्ये या शास्त्राचा अभ्यासक्रमही असतो. पुराभिलेख विद्या. प्राचीन काले उत्कीर्णः अभिलेखः नाम पुराभिलेखः. प्राचीन काळातील उत्कीर्ण कोरलेला अभिलेख म्हणजेच पुराभिलेख. दानपत्रम, राजाज्ञा, प्रशस्तीः इति पुराभिलेखानां त्रयः प्रकारः. दानपत्र, राजाज्ञा, प्रशस्ती असे पुराभिलेखाचे 3 प्रकार आहेत. काष्ठ, प्रस्तर, ताम्रपट, चर्मादिषु तष्टाः नैके पुराभिलेखाः अभ्यासकैः संशोधिताः, संरक्षिताः तथा अधीताः. लाकूड, दगड, ताम्रपट, चर्म इत्यादीवर कोरलेले
अनेक पुराभिलेख अभ्यासकांनी संशोधित केले, त्याचप्रमाणे संरक्षिले तसेच अभ्यासले आहेत. प्राचीन काले ब्राह्मी, खरोष्ठी, शारदा ग्रंथलिपीः इत्यादयः लिपिभेदाः प्रचलिताः. प्राचीन काळामध्ये ब्राह्मी, खरोष्ठी, शारदा आणि ग्रंथलिपी इत्यादी लिपीचे प्रकार प्रचलित होते. तासां वाचनार्थम लिपिशास्त्रस्य ज्ञानम आवश्यकम. त्यांच्या वाचनासाठी या लिपिशास्त्राचं ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे. डॉक्टर वावी मिराशी महोदयेन पुराभिलेख विद्या सहाय्येन भवभूती कालिदासयोः कालनिर्णय कृतः. डॉक्टर वावी मिराशी महोदयांनी या पुराभिलेख विद्येच्या सहाय्याने भवभूती आणि कालिदासांचे कालनिर्णय केलेले आहे. पुरातत्वशास्त्र. मानवीय संस्कृतेः कीदृशः आरंभः, कथं तस्याः विकासः, तस्याः कानि परिवर्तनानि इत्येषाम् अंगानां ज्ञानम् अस्य शास्त्रस्य फलम्. मानवीय संस्कृतीचा आरंभ कसा झाला, तिचा विकास, तिच्यात कोणती परिवर्तन झाली इत्यादी अंगांचं ज्ञान या शास्त्राचं फळ आहे. समन्वेषणम, उत्खननम, उत्खननात लब्धानाम अवशेषाणाम कालमापनम तथा तेषाम अध्ययनम, सूचीकरणम, प्रतिपालनम एते विभागाः अस्मिन् शास्त्रे वर्तन्ते. समन्वेषणम संशोधन, उत्खनन, उत्खननात लब्धानाम अवशेषांना, उत्खननातून मिळालेल्या अवशेषांचं कालमापन करणं, त्याचप्रमाणे त्यांचं अध्ययन करणं, सूचीकरण, प्रतिपालन इत्यादी विभाग या शास्त्रात आहेत. तैहि मानवस्य उत्क्रांतिः, जीवनपद्धतीः, संस्कृतीः एतेषां परिचयः भवति. त्यांनी मानवाची उत्क्रांती, जीवनपद्धती, संस्कृती इत्यादींचा परिचय होतो. श्री राखालदास बॅनर्जी महोदयः सिंधू संस्कृती अन्वेषणे सहभागम दत्तवान. श्री राखालदास बॅनर्जी महोदयांनी सिंधू संस्कृतीच्या संशोधनामध्ये सहभाग दिला. तथैव डॉक्टर ह.धी. सांकलिया महोदयेन महाराष्ट्रे प्राचीन संस्कृती ही अन्वेषिता. डॉक्टर ह.धी. सांकलिया महोदयांनी महाराष्ट्रात प्राचीन संस्कृती शोधून काढली. डॉक्टर म. के. ढवळीकर महोदयैः इनामगाम व विषये कृतं संशोधनं प्रसिद्धम्. डॉक्टर म. के. ढवळीकर महोदयांनी इनामगाव विषयात केलेलं संशोधन प्रसिद्ध आहे. स्थापत्यशास्त्र, वास्तुकला वा. प्राचीन भारते एतत् शास्त्रमतीव विकसितम्. प्राचीन भारतात हे शास्त्र अतिशय विकसित झाले होते. मयमतम, समरांगण सूत्रधारः, प्रासाद मंडनम इत्यादयः प्राचीन स्थापत्य विषयकाः नैके ग्रंथाः प्रसिद्धाः. मत, समरांगण सूत्रधार, प्रासाद मंडनम इत्यादी प्राचीन स्थापत्य विषयाचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नागर, वेसर, द्रविड नामभिः प्रसिद्धाभिः पद्धतीभिः निर्मितानि बहुनी मंदिराणि भारते दृश्यन्ते. नागर, वेसर, द्रविड या नावांनी प्रसिद्ध असलेल्या पद्धतींनी निर्मिलेली पुष्कळ मंदिरे भारतात दिसतात. शैलगुहाः, काष्ठपाषाणादिकैः रचितानि मंदिराणि, प्रासादाः, प्राचीन नगराणि इत्यादीनाम् अध्ययनम् अस्य शास्त्रस्य विषयः. शैलगुहा, काष्ठपाषाणांनी रचलेली मंदिरं, प्रासाद म्हणजे राजवाडे, प्राचीन नगरे इत्यादींच्या अध्ययन हा या शास्त्राचा विषय आहे. डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर महोदयस्य संशोधनेन भीमबेटका शैलभित्ती चित्राणि प्रकाशितानि. डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर महोदयांच्या संशोधनाने भीमबेटका या शैल मंदिरावरील भित्तिचित्रे प्रकाशित झालेली आहेत. बृहत्तर भारत विद्या. वाणिज्यार्थम तथा बौद्ध धर्म प्रसारार्थम भारतीयाः विविध देशान् गताः. व्यापारासाठी त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अनेक भारतीय विविध देशांमध्ये गेले. अतः तत्र विकसिताः भारतीय संस्कृती अद्यापि दृश्यते. म्हणून तेथे विकसित झालेली भारतीय संस्कृती आज सुद्धा दिसून येते.
आग्नेय आशिया स्थितेषु बाली कंबोडियादि देशेषु अपि भारतीय वास्तुकलायाः आविष्कारः दृश्यते. आग्नेय आशियामध्ये स्थित असलेल्या बाली आणि कंबोडिया या देशांमध्ये सुद्धा भारतीय वास्तुकलेचे आविष्कार दिसून येतात. यथा कंबोडिया देशे अंकोर मंदिर समूह, ज्याप्रमाणे कंबोडिया देशामध्ये अंकोर मंदिराचा समूह आपल्याला दिसतो. एताभिः शाखाभिः सार्धं भाषाशास्त्रं, दैवतशास्त्रं, तत्त्वज्ञानं, धर्मशास्त्रं, चित्रकला, शिल्पकला इत्यादीनां कतिपयानां विषयानां समावेशः भारतविद्यायामेव भवति. या शाखांसोबतच भाषाशास्त्र, दैवतशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, चित्रकला, शिल्पकला इत्यादी अशा कितीतरी विषयांचा समावेश या भारतीय विद्येमध्येच होतो. एतस्याः भारतीय विद्यायाः द्वारेण ऐतिह्यं संशोधयितुं नैके विद्वांसः प्रयत्नशीलाः. या भारतीय विद्येच्या द्वारे ऐतिहासिक संशोधन करण्यासाठी अनेक विद्वान प्रयत्नशील आहेत. डेक्कन कॉलेज पुणे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरम पुणे, भारत इतिहास संशोधन मंडलम पुणे, एशियाटिक सोसायटी मुंबई, विदर्भ संशोधन मंडल नागपूर इत्यादीषु संशोधन संस्थासु, या सर्व संशोधन संस्थांमध्ये भारत विद्याविषयकं संशोधनं प्रचलितम, भारत विद्या विषयाचं संशोधन सुरू आहे. संस्कृत ज्ञानां कृते अस्मिन् विषये नैकाः उपलब्धयः सन्ति. संस्कृत जाणणाऱ्यांच्यासाठी या विषयामध्ये अनेक उपलब्धी आहेत, अनेक प्रकार आहेत. आता ही माहिती अभ्यासून यावर आधारित 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. या 25 प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. ठीक आहे ना. हे सर्व तुम्ही उत्तर पहा आणि 2 दिवसात याची उत्तर तयार ठेवा. मी सांगितल्यानंतर मात्र तीच उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्ही तपासून पाहायचं. मी तुम्हाला 2 दिवसाचा वेळ देते आणि त्यानंतर याची उत्तर तुम्हाला सांगते. ती उत्तर मात्र तुम्ही काय करायची आहेत, तपासायची आहे आणि योग्य की अयोग्य ते स्वतः पाहायचं आहे. फक्त 25 प्रश्न, कारण नाट्यशास्त्र हा भाग त्यातला गाळलेला आणि पुढले 25, 26 पासून 50 पर्यंतचे प्रश्न सुद्धा. ठीक आहे. थांबू आपण इथे. याची सगळी उत्तरं शोधून ठेवा. पुनः मिलामः.